नमस्कार शेतकरी मित्रांनो, 11 तारखेला केंद्राचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी 2022 ते 2025 पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान असेल, पीक विमा असेल, ज्या गोष्टी रखडलेल्या होत्या त्या सर्व 11 तारखेपासून वितरित केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी येतील आणि यापुढे सुद्धा एक दुसरा टप्पा आहे 7,500 कोटी रुपयाचा. त्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना मिळेल. मात्र शेतकरी मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा एक अतिवृष्टी झाली होती, पाऊस झाला होता आणि यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आता त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हे नुकसान झालं होतं. आता नेमकं हे सोलापूर जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं होतं आणि त्यासाठी शेतकऱ्यांना 40,87,00,000 रुपये जवळपास मदत आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या तालुक्यासाठी मिळणार, मे महिन्यातली किती नुकसान भरपाई मिळणार, एप्रिल महिन्यातली किती नुकसान भरपाई मिळणार, याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. कारण बरेचसे सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी कमेंट करून विचारत होते की आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि ती कधी मिळणार, याची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची. तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करत जा. कारण आपण प्रत्येक अपडेट, प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट, मग ती नुकसान भरपाई असेल, एखादी योजना असेल, अशी सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपोटी या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि पंचनामे झाल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना 40,87,95,755 रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, महत्वाची गोष्ट आहे की ही नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एप्रिल मध्ये 321 शेतकऱ्यांचे 207.75 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी 44,50,000 रुपयांची भरपाई या शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्यानंतर मे महिन्यात जिल्ह्यातील 21,000 शेतकऱ्यांचं 989.12 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं. यामध्ये 32,440 शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना 40,43,45,000 निधी मिळालेला आहे. आता या दोन्ही महिन्यातील जे काही नुकसान झालं होतं यामधील शेतकरी होते 32,761. या बाधित शेतकऱ्यांना 40,87,95,000 रुपयांचा निधी मिळालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, यासाठी तहसीलच्या स्तरावर या शेतकऱ्यांच्या ज्या काही नुकसान झालं होतं त्यांच्या याद्या करणं चालू आहे आणि त्यांच्या याद्या झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळणार आहे आणि तो विशिष्ट क्रमांक मिळाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार आणि ई-केवायसी झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचं जे जे काही नुकसान झालं होतं त्याप्रमाणे ती नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी माध्यमातून मिळणार आहे. त्यामध्ये जे बाधित शेतकरी होते, या बाधित शेतकऱ्यांना, जिरायती शेतकऱ्यांना 8,500 रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे. तर जे बागायती शेतकरी होते यांना 17,000 रुपये हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे आणि जे फळबागा होत्या शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांना 22,500 रुपये हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणार आहे. आता ज्या काही नुकसान झाल्या होत्या एप्रिल आणि मे महिन्यात त्याच्या तहसील कार्यालयाच्या स्तरावर याद्या करणं चालू आहे आणि त्या याद्या झाल्याच्या नंतर ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता यामध्ये कोणत्या तालुक्यासाठी किती शेतकरी बाधित आहेत आणि त्या तालुक्याला मदत किती मिळणार आहे. अक्कलकोट तालुक्यासाठी 16,55,900 तर बाधित शेतकरी आहेत 148. बार्शी तालुक्यासाठी 3,25,39,410 रुपये तर बाधित शेतकरी आहेत 5,208. त्यानंतर करमाळा तालुक्यासाठी 14,55,28,390 रुपये, बाधित शेतकरी आहेत 8,830. माढा तालुक्यासाठी 14,12,62,705 रुपये, बाधित शेतकरी आहेत 10,391. माळशिरस तालुक्यासाठी 3,42,28,900 रुपये तर बाधित शेतकरी आहेत 3,173 रुपये.
मंगळवेढा तालुक्यासाठी 4,70,900 रुपये, बाधित शेतकरी आहेत 43. मोहोळ तालुक्यासाठी 1,79,01,000 रुपये 615 रुपये, तर बाधित शेतकरी आहेत 1431. पंढरपूर तालुक्यासाठी 68,68,485 रुपये, बाधित शेतकरी आहेत 577. सांगोला तालुक्यासाठी 18,06,425 रुपये, बाधित शेतकरी आहेत 104. आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी 1,76,46,375 रुपये, तर बाधित शेतकरी आहेत 2,181. दक्षिण सोलापूरसाठी 89,71,650 रुपये मदत आहे आणि बाधित शेतकरी आहेत 647. मंद्रुप अप्पर तहसील मध्ये 3,15,000 रुपये मदत आहे, तर बाधित शेतकरी आहेत 28. एकूण ही मदत मिळणार आहे 40,87,95,755 रुपये, तर बाधित शेतकरी आहेत 32,761. याप्रमाणे ही प्रत्येक तालुक्यासाठी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला यासाठी ई-केवायसी करणं गरजेचं आहे. याच्या याद्या तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या तलाठ्याकडून याचा विशिष्ट क्रमांक घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला महाई सेवा केंद्रावर, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे आणि ई-केवायसी केल्याच्या नंतरच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ही मदत वितरित केल्या जाणार आहे. अशी ही सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा, कारण याची ई-केवायसी करणं गरजेचं आहे. म्हणून ई-केवायसी पासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.